नमस्कार मित्रांनो, उद्या आता पूर्वीचा बर्थडे आहे, 2 वर्षाची होईल ती. तर आज मी बनवते आहे खास. आमचे पाहुणे वगैरे येणार आहेत उद्या सगळे, तर त्यासाठी मी आज गुलाबजाम बनवणार आहे. आणि खूप जण येणार आहेत, त्यामुळे आम्ही बाहेरूनच पुलाव मागवणार आहे आणि गुलाबजाम घरी करणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवते मी गुलाबजाम कसे बनवते. तर आम्ही बाहेरून खवा आणला 1 किलो. हा बघा, हा खवा आहे. असं व्यवस्थित फोडून घेतला, फ्रीजमध्ये ठेवला होता ना, तर त्यामुळे तो जरा कडक झाला होता. बराच वेळ झाला, मी म्हणजे साधारण 15-20 मिनिटं झाली बाहेर काढल्या. तर तो असा फोडून घेतलेला. आणि एकीकडे मी पाकाची तयारी पण केलेली आहे. मी तुम्हाला आता एक एक गोष्टी सांगते टप्प्याटप्प्याने. पहिला आपण पाकाबद्दल बोलूया. तर ह्यासाठी 1 किलो गुलाबजामच्या खव्यासाठी मी साधारण 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. म्हणजे साधारण 750 ml बोलू शकता तुम्ही. ह्या ग्लासानी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 3 ग्लासाला थोडं कमीच घेतलेलं आहे, म्हणजे पूर्णने 2.5 ग्लासच्या आसपास बोलू शकता. आणि 1 किलोला मी जवळपास 1 किलो साखर घेतलेली आहे. कारण आहे ना, मग त्याच्याने गुलाबजाम ना चांगले गोड होतात आणि चांगले मुरतात पण, आणि ते प्रमाण एकदम बरोबर आहे. आणि हा आपल्याला पाक आहे ना तर शिजून घ्यायचा आहे. साखर विरघळली आहे, तर मी आता हा शिजायला ठेवला आहे. साधारण 4-5 मिनिटांनी तो बंद करायचा. 1 तारी पण आपण बोलू नाही शकत त्याला, पाकाला हे करू शकत आपण. 1 तारीपेक्षा थोडं कमीच हे करायचं आहे, म्हणजे 1 तार आली तरी इनफ आहे. आणि जास्त आपल्याला कडक करून नाही घ्यायचा आहे तो. 4 मिनिटांनी मी आता ते बंद करेन. त्यामध्ये मी आता सध्या टाकलेलं आहे 3-4 विलायच्या थोड्याशा कुटून घातलेल्या आहे. साखर आणि पाणी असं करून मी टाकलं आहे. तर हे बारीक ठेवलं आहे, मी मीडियमवरती ठेवलं आहे गॅस. आणि साधारण 4-5 मिनटं ते होऊ देणार. मग गॅस बंद करून ते थंड व्हायला ठेवणार. म्हणजे थोडं कोमट असेल ना, त्यावेळेसच आपण त्याच्यामध्ये हे गुलाबजाम तळलेले असणार ना ते सोडायचे. आणि खूप जण येणार आहे, त्यामुळे मी हे माझं मोठं भांडं घेतलं, जेणेकरून मला ते 3-4 भांडी भरवायची गरज लागणार नाही. तर हा 1 किलो खवा आहे. या 1 किलो खव्यासाठी मी 250 ग्राम मैदा याच्यामध्ये टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्येच मी आहे ना, या चमच्यानी खाण्याचा सोडा किंवा तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तो, बेकिंग पावडर असेल तर ते जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. तर साधारणतः एवढा घेतला मी खाण्याचा सोडा. म्हणजे जास्त पण टाकायचं नाही, तर मग ते ना एकदम जास्त फुगतात आणि चांगले पण लागत नाही. तर एक साधारण म्हणजे 3 चिमटी, अशी आपण चिमटी घेतो ना तशा 3 चिमटी ते त्याच्यातच टाकलेले आहे. तर हे मी आता याच्यात टाकून घेते. थोडंच टाकते आधी स्टार्टिंगला, जेवढं लागेल तसं आपण मैदा ॲड करायचं. कारण हा आहे ना बाहेरचा खवा आहे. घरचा खवा असतो ना त्याला बरोबर 250 ग्राम लागतो घरी केलेल्या खव्याला. आणि हे जास्त त्याला म्हणजे टाकायची गरज नाही लागत. तरी मी जर लागलं वरती तर मग मी घेईल. तर हे आता मी टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना साधारणतः ह्याच चमच्यानी 2 चमचे साखर टाकायची. पिठी साखर नाही टाकायची, ही वाली साखर टाकायची. त्याच्याने आहे ना गुलाबजाम अजून छान होतात. 2 चमचे. आता मी हे ना व्यवस्थित पहिला मळून घेते छान. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला पीठ मळल्यानंतर सांगते की 10 मिनटं मग ठेवून द्यायचं थोडं रेस्ट व्हायला. मग त्याचे गोल गोल गोळे वळायचे आणि मग आपल्याला तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती. हे बघा, हे असं पीठ मी मळून घेतलं आहे, एकजीव झालं आहे ते. आता साधारण 10 मिनटं मी ठेवलं होतं. आता याचे मी गोळे वळलेत आणि जास्त असल्यामुळे मी पटापट करते. जेवढे झाले तेवढे तळायला टाकलेत. आणि गॅस आहे ना मीडियमच ठेवलेले आहे सध्या. आणि हे असे टाकलेत बघा तळायला. हा पहिला मी एक असं जस्ट टाकून बघितला कसं होतं म्हणून. तर झालेलं आहे व्यवस्थित. बाकीचे पण सोडले तेलामध्ये. तर ते ना असे तरंगू द्यायचे आणि बारीक ह्याच्यावरती होऊ द्यायचे. थोडे छोट्या चमच्याने आलटून पलटून घ्यायचं, मध्ये बाकी चमच्याने लावायचं त्याला. मग हे कसे माहिती आहे, व्यवस्थित त्याचा गोल्डन कलर येतो, एकसारखा कलर येतो. असे फिरवत राहायचं थोडं. आणि एकीकडे मी अजून वळून पण घेते परत गोल करून. मग तुम्हाला काढल्यानंतर जेव्हा मी पाकात घालेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते. पाक मी थंड व्हायला ठेवलं आता. हे बघा, हे मी असे पाकात टाकले. थोडे थंड झाल्यावरती कोमटच आहे पाक आता सध्या. आणि ही बॅच आता होते. आणि हे एवढे उरलेत तळायचे. ते तळते मी थोडे एक साधारण 4-5 मिनटं होऊ द्यायचे ते. आणि हे छोट्या चमच्यानेच मी असं त्याला असं थोडंसं रोटेट करते, जेणेकरून आहे ना ते एकसारखे मग तळल्या जातात. 4-5 मिनटं लो टू मिडियम फ्लेममध्येच ठेवायचं ते. मिडियम फ्लेम ठेवली मी. आणि हे बघा, हे झालेलं याच्यात टाकते. अशा प्रकारे गुलाबजाम माझे तयार झालेले आहे. आता हे असंच बाहेरच ठेवून देणार आहे मी. उद्या सकाळी गेस्ट आल्यावरती त्यांना देता येईल. अजून मुरले नाही आहेत.
तरी मधुराने 3-4 खाल्ले, देवाजवळ ठेवले थोडेसे मी, पण छान झाले बोलली ती. गोड पण पाक पण व्यवस्थित झालेला आहे. आता मग माझे ब्लॉग्स मला आवडतच असतील, मला माहिती आहे. कसे वाटतात ते मला नक्की सांगा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्वीच्या बड्डेचा ब्लॉग असणार आहे. तर मग भेटूया उद्या. बाय.